नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। रामरायांनी मोठ्या चातुर्याने आईशी मधुर संभाषण करून समस्त धनुष्य शिरोमणी राम लक्ष्मणाला घेऊन बाहेर आले. लक्ष्मणा, माझ्याबद्दल तुला प्रीती आहे, उत्तम स्नेह आहे, हे मी जाणून आहे. तुझा पराक्रम, तुझं धैर्य आणि तुझं तेज आणि तुझं ज्ञान हे मला पूर्ण आहे. हे शुभलक्षण संपूर्ण लक्ष्मणा. काय लावलंय लक्ष्मणाला? शुभलक्षण संपूर्ण. कोण म्हणताय? भगवान. की रामा तू कसं आहे? शुभलक्षण संपन्न लक्ष्मणा. माझी माता किती दुःखी झाली आहे हे लक्षात ठेव. सत्य आणि सम या विषयातलं जाणून घे. सत्य आणि सम, सत्याचं पालन करायचं आणि इंद्रियांचं समदमन करायचं. हे जर झालं तर मनुष्याला धैर्य टिकतं. जर सत्य नसेल तर धैर्य टिकत नाही आणि शम नसेल तरी धैर्य टिकत नाही. म्हणून सत्य आणि शम, सत्य आणि दम हे दोघी इंद्रियांमध्ये आणले पाहिजे लक्ष्मणा. संसारामध्ये धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता सांगताय संसारामध्ये धर्म जो आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. धर्म ही सत्याची प्रतिष्ठा आहे. तुम्ही सत्य बोलताय पण धर्माने वागत नाही. आता समजा आईशी सत्य बोलायचं आहे तर काय धर्म आहे? हळू आवाजामध्ये तिला समजेल असं सांगायचं सत्य. तू बावळट आहे, तुला काही समजत नाही, खरं असं आहे असं नाही बोलायचं. धर्म आईशी बोलायचा कसा, वडिलांशी बोलायचा कसा, भावा. आता तर पोरांशी सुद्धा कडक बोलता येत नाही. तो म्हणतो मी चाललो रेल्वेवर. बाई म्हणते फारकते. इतके दिवस तुमचे काढले हे तुमचं नशीब. म्हणून पित्याचं वचन धर्मानं आपण आश्रयित केलं पाहिजे तरच आपण उत्तम होऊ. हे वीरा, धर्माचा आश्रय घेणारे पुरुष पिता, माता अथवा ब्राह्मण यांच्या वचनाचं पालन आपल्याला करायचं आहे. आईच्या वचनाचं, वडिलांच्या वचनाचं, गुरुच्या वचनाचं आणि ब्राह्मण वचनाचं 4 शब्द आहे. आई, माता, ब्राह्मण आणि गुरु या 4 शब्दामध्ये नारायणाचे 4 अक्षर आहेत. ना,
रा य न या 4ची आज्ञा पाळली की नारायण लवकर प्रसन्न होतो. गहन विषय आहे. हे 4 आहे: माता, पिता, ब्राह्मण आणि गुरु. आता ब्राह्मण वर्ग आपल्याला अभिषेक करण्याला तयार आहे. माता आशीर्वाद दिलाय, वडिलांचं वचन आहे, आता फक्त गुरुचा आशीर्वाद घेऊन वनात जायचं. या 4ांचं तत्व जर समजलं तर अशा माणसाने नारायण म्हटलं तर त्याच्या सगळ्या पापाचा नाश होतो. आर्यामेळ्याच्या कथेत काय आहे, यमदूतांनी काय सांगितलं की त्याने नारायण नारायण म्हटलं. त्याच्या मुलाचं नाव होतं, मुलाचं नाव असू दे, पण नारायण शब्द त्याच्या मुख्यातून उच्चारला गेला. म्हणून शंकराचार्य नारायण स्तोत्र लिहितात. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. आपण सुद्धा भजन करतो भागवतामध्ये, जय नारायण हरि नारायण, हरि नारायण हरि नारायण. तुम्ही मला देवानं दंड द्यायला ठेवला आहे, पण जो नारायण नाव घेईल त्याला मात्र मला दंड येत नाही. म्हणून अजामिळ जरी पापी होता त्याने अंतकाली नारायणाचा जप केला, त्याला मला दंड देता येईल, त्याला सोडून द्या. नारायण नारायण मंत्र 4 वेळा म्हटला की प्रायश्चित्त होऊन जातं. राम मंत्र, श्रीराम मंत्र 4 वेळा म्हटला की प्रायश्चित्त होऊन जातं. श्रीकृष्ण शरणम मम म्हटलं की प्रायश्चित्त होऊन जातं, आणि रामकृष्ण हरी म्हटलं की प्रायश्चित्त. हे वीरा, पित्याच्या आज्ञा उल्लंघन करायच्या नाही, कारण पित्यानं स्वतः न सांगता कैकेयीच्या मुखातून सांगितलं आहे. आणि आई कैकेयीचं मुख नियतीला मान्य आहे. नियतीला मान्य नसतं तर असं घडलं. याकरता केवळ क्षात्र धर्माला अवलंबन करून आपली बुद्धीचा त्यागात ने, धर्माचा आश्रय कर आणि कठोरता सोडून दे. लक्ष्मण काय म्हणाले होते, गदिमालिता माताल तू वैरिणी, आईला असं बोलायचं नाही. आपल्या भाऊ लक्ष्मणाला अशा प्रकारे रामानं सांगितलं आणि पुन्हा कौसल्याच्या चरणावर मस्तक जोडून, हात जोडून म्हणाले, हे देवी, आता मला वनात जाऊ दे, मला आज्ञा दे आणि माझ्याकरता स्वस्ती वाचन कर, माझ्या कपाळी गंध लाव. 3 लोकांना माणसाला गंध लावण्याचा अधिकार आहे. पूजेमध्ये ब्राह्मण सोडून द्यायचा, पण घरामध्ये आई, पत्नी आणि बहीण कोणत्याही शुभ कामाला जाताना या 3 व्यक्तीपैकी कोणीतरी गंध लावून द्यायचा. त्याला विजय गंध असं म्हणतात. आता काही बाया काय म्हणतात, तिथे पडल्यानं लावून या ना, काय लावलं का, मीच लावलं पाहिजे अशा पुततात त्या. आणि काही बाया लावतात तर काही घसमुसळे पुसून टाकतात. असं त्या बाईला ज्ञान असतं, ते या घसमुसळ्याला नसतं. असं असतं. म्हणून जिथे पुरुष अविचारी आहे तिथे बाईचं धर्मकृत्य हे लुळं पडतं. पुरुष विचारी पाहिजे की काय सांगते. म्हणून हे देवी, पूर्व कालामध्ये ऋषी ययातीत स्वर्गाचा त्याग करून भूतलावर आले, कारण इथे माणसाला दान, दया आणि धर्म कळतो. स्वर्गात काहीच कळत नाही. देवाला सुद्धा ज्ञान होण्याकरता खाली यावं लागतं, कारण या भूमंडळामध्ये
आपण जे वागतो आता ते मागच्या जन्माचं भूतकाळाप्रमाणे वागतो आणि इथे जे वागतो ते पुढचा जन्म तयार करतो. मग आता पुढचा जन्म वाईट होऊ नये याकरता या 3 लोकांची सेवा आहे, माता पिता आणि गुरु. माऊली लिहिते ज्ञानेश्वरी, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. सगळ्या आता तर लोकांनी तुम्हाला आईबाबाचे फोटो घरातून काढायला लावले आहे. इतकं पाप आहे तुमच्या नशिबी. ज्याने जन्म दिला, जिने जन्म दिला तिचे फोटो पालथे मारा. बऱ्याच लोकांनी पालथे मारले. दादा आले की लावून द्यायचे म्हणे. माझ्या कानावर आला आहे. दादाला चालत नाही ते आईबाप काढलेले. तर बऱ्याच लोकांनी ते आपल्या जिथे टेबल आहे ना तिथे असे पालथे मारले. मी जाणार म्हणून असे करून आणखी फुल लावून देता नाटक करून. खोटं बोलून काय उपयोग आहे? फळ तुम्हाला मिळणार आहे, चांगलं मिळणार नाही. जो माता पितांची अवहेलना करतो त्याने सुखाच्या कल्पना करायच्या नाही. तो गटरीवरचा किडा आहे. आता तिथे एक किडा होता ना, चावला की फोडो येतं म्हणते. तो गटरीवरचा किडा आहे. जसं पूर्व कालामध्ये अयोध्यापुरीला सगळे आले. लक्ष्मणा, आई ही अयोध्या मोक्षपुरी आहे. इथे जे जीव येतात ते मोक्षाला जातात. आई शोक करू नको, हृदयामध्ये दाब आणून घेऊ नको. हो, राम उपदेश करताय, हृदयावर वजन नाही आणायचं जास्त, नाही तर काय येतो अटॅक. कोण आणतं हृदयावर दबाव? पत्नी, पुत्र, कन्या. 3 लोकांचा यांचाच जास्त येतो. शाडूचा इतका येत नाही, सालीचा येत नाही. हेच आणतात. म्हणून ज्या घरामध्ये हृदयरोग निर्माण होतो त्या घरातली संतती, स्त्री किंवा पती हे क्रोधी असते. म्हणून पित्याच्या आज्ञाचं पालन करणं आणि वनवासात जाणं, मी वनवासातून परत येईल याची खात्री तुम्हाला देऊन जातो. हो, जसं आपण मी लवकर परत येतो घरी गावाला जाताना, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सीता लक्ष्मणाला आणि आई सुमित्रेला सांभाळा. दुसऱ्याचा सांभाळ करणं हा सनातन धर्म आहे असं सांगतात. हे आई, अभिषेकाची सामुग्री सरकतो सरकवलं. अभिषेकाची सामुग्री मनामध्ये दुःख न ठेवता धर्माला अनुकूल असून ती वापरून टाका. कारण ती सामुग्री लोक काय म्हणतील, कर्पूर आला की टाकत नाही. नाही नाही, ती राज्याभिषेकाची आहे. ती धर्माला धरून पूजा अर्चा करून ती सामुग्री व्यवस्थित सत्कर्मी लावा. सकाळी आम्ही बसलो, एक व्यक्ती आले, त्यांना काही हवन करायचं. त्यांना म्हटलं हा मारुती काहीच देत नाही, तो फक्त तिकडे जा म्हणतो आणि देवाला हात जोडा. तर तुम्ही तिकडे जा म्हटलं. कोण सेंद्री मारुतीकडे. त्यांनी नाही म्हणे आम्हाला असंच सांगितलं. मग त्यांनी इथे केलं आणि त्या तिथे 20 तो टाकून गेले. मी बसलो होतो तिथे. मी आमच्या रघुला पाठवलं. रघुने घेऊन मग एक आजोबा येतात, अतिशय सज्जन मनुष्य. त्याला म्हणलं, त्यांनी पाहिलं आणि दुसरीकडून पाणी घेऊन त्याच्यावर विस्तावर पाणी टाकलं. अग्नी येतो, वारा सुटला तर असं आहे. असा यज्ञ करता काढून लोखंडाचं पात्र घेऊन आले. यज्ञाला पवित्रता लागते. पण कोणी काही सांगतं ना यूट्यूबवर. हे सगळे लोक आपलं महत्त्व वाढवण्याकरता जगामध्ये सांगत आहे. पण तिथे खाली कोणाचा फोन नंबर आहे का?
परत आम्हाला काही विचारा. आता जे ऐकतात त्यांना खाली काही फोन नंबर आहे का, त्यांचे येतात, पण आपला आहे का तिथे नाही. ऐकून घ्या. संबंध संपर्क करायच्या भानगडीत पडू नका. रामचंद्रांना धर्मानुकाल ज्ञान सांगून लक्ष्मण आणि कौसल्या यांना हुशार केलं, पण कौसल्याला मूर्छा आली आणि रामरायांनी आईला धरलं. रामांचा स्पर्श झाल्यामुळे बुद्धी लगेच सतेज झाली आणि म्हणाले, हे पुत्रा, धर्म तुझ्यापासून कळाला. आदरणीय गुरुजनांच्या मुखातून ऐकलेला होता, पण तो असा बुद्धीवर बसला नव्हता. आज धर्म काय आहे तुझ्या सांगण्याने माझ्या बुद्धीमध्ये पडला. म्हणून मुलाने जर हळू आवाजात आईजवळ बसून काही विषय सांगितले ना, तिला आनंद होतो. किंवा काही वेळा माणसं काय म्हणतात, आई तू थांब, मी तुला उद्या सांगेन सगळं, यांचं होऊन जाऊ दे गडबड, तरी आई आनंदित होते. भाऊ केव्हा सांगतो, भाऊ केव्हा सांगतो. पण आपण टाईम दिला असेल तर लगेच आईला सांगून द्यावं, बाकीचे कामं सोडून द्यावं. कारण तिचं अंतःकरण आपल्याकरता जळतं. पुत्राचं भलं व्हावं याकरता आई झिजत असते. जसा देव काळजी झिजे देह ज्याचा, देव कार्याकरता ज्याचा देह दिसतो. पण मी आत्ता आमच्या मुलीला सांगितलं, एक किल्ली सापडली ना, तिला म्हटलं ह्याला तुझ्यात पाकिटात ठेव आणि आली की तूच काढून घेते घासून टाक. का? आपल्या पोरांकडून धर्मकृत्य झालं पाहिजे. पाणी भरवलं तुझ्या हाताने आणि रात्रभर त्या महादेवाला पाणी पडू दे, सोमवार आहे आज. धर्मकृत्य धर्म आहे हा. तुमच्या नशिबानं सगळे देव इथे आहे. आणि सातत्य ज्ञान यज्ञ करिष्यामी, रोज ज्ञान यज्ञ चालू आहे. लोक किती आहे त्याला महत्त्व नाही, पण यज्ञ सातत्यानं चालला आहे. किती अडचणी असतात दिवसभरामध्ये, पण ती वेळ झाली की शरीर तयार होऊन जातं. सभा करणाऱ्याला म्हणतो बरं चला आता राहू देते, कारण हे ऐकणं महत्त्वाचं आहे. ज्ञान यज्ञ करिष्यामी, सत्संगाने रोज आपले पापाचा नाश होतो, आपली बुद्धी क्लीन होते. जे आलेलं असतं बुद्धीवर ते क्लीन होतं. म्हणून रामा, तुझ्या विना जीवन नाही. पितरांचं पूजन केल्यावर सुद्धा जे सुख मिळतं त्याच्यापेक्षा कैक पटीनं तुझं नाव घेतल्यानं मिळतं. रावणाने सुद्धा रामायणामध्ये कबूल केलं आहे. जेव्हा ही शूरपंखडा गेली ना आणि रावणाला सांगितलं की असा आहे तो राम, असा आहे, असा आहे, असा आहे, अशी त्याची सीता आहे, असं सगळं सांगितलं. आणि त्या रामाच्या नावाचं सगळे वनामध्ये भजन करतात. रावण म्हणाला माझ्याकडून सगळं झालं, मला इंद्र घाबरतो, देव घाबरतात, कुबेर घाबरतो, ग्रह घाबरतात, ग्रह माझे पाय दाबतात, पण माझ्याकडून आयुष्यात भजन झालं. मी भजनात आपुलो आहे. स्तोत्र लिहून काढले संस्कृतमध्ये, पण मला भजन नाही करता आलं. जेवढ्या वेळात त्या शूरपंखडेनं राम 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 म्हटलं तेवढ्याने तो भजनाची बुद्धी आठवली त्याला. आणि लगेच मग तुला मारलं ना, खरदूषण कुठे गेले होते म्हणे, असं असं झालं, मग आता मी करतो म्हणे. आणि मग रावणानं कपटाचरण केलं आणि रामाकडून मरण सुधरवून घेतलं. पण त्याला शेवटी भजन आठवलं. देवाचं काय केलं पाहिजे? भजन. ज्याप्रमाणे भोजन त्याप्रमाणे भजन. भजनाला टाळत पाहिजे असं काही नाही, आणि मोठ्याने टाळी वाजवली पाहिजे असं काही नाही. आपलं बसलंय ना,
भजन हे पापाचं भंजन करतं रामा. आई म्हणते तुझं नाव श्रीराम. जसा विशाल गज अंधकूपामध्ये पडला की तो महंत त्याला लाठ्या मारून मारून तो खायला देत नाही आणि मग त्याला वरती काढतो आणि आपल्या ताब्यामध्ये ठेवतो, तसं हे मनरूपी गज तुझ्या नामाची लाठी मारून मारून शांत केलं पाहिजे. राम 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 राम. त्या भजनानं बुद्धी सतेज होते. या धर्माचा दृढ स्थिर राहावा. लक्ष्मणा तू जाणता आहे, तुझी भक्ती पण जाणती आहे. जीवनामध्ये पूर्वकृत धर्माचं फळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणून धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही धर्मावर आधारित पाहिजे. कोण? काम आणि अर्थ. ज्याचा अर्थ आणि काम धर्मावर आधारित आहे त्याला संशय राहत नाही. ज्याचा अर्थ आणि काम हे धर्माला सोडू नये त्याच्या मनामध्ये भय असतं. त्याच्या मनामध्ये भय असतं. विश्वासघाताचं फळ आहे. आपल्याकडून जर कोणाचा विश्वासघात झाला असेल तर आपल्याला धनाचा सोन्याचा विसर पडतो. आपण ठेवतो कुठे आणि पाहतो कुठे. आणि जोपर्यंत ते सोनं सापडत नाही तोपर्यंत त्या विश्वासघाताचं, किंवा जोपर्यंत पैसे सापडत नाही तोपर्यंत विश्वासघाताचं फळ आपण भोगत असतो. म्हणून आपल्या हातून कोणाचाही विश्वासघात होता कामा नाही. काही लोक बॅग ठेवतात, विसरून जातात, चालले जातात. त्या टी व्हीवर जाहिरात दाखवलेली असते. एक मनुष्य बगीच्यात बसतो आणि तो पाकिटातून एक चिठ्ठी काढतो, पाकिट तिथे ठेवून देतो. तोपर्यंत फोन येतो, फोन उचलतो आणि चालायला लागतो. तोपर्यंत एक लहान मुलगी येते सायकल चालवत चालवत, ते पाकिट उचलते, अंकल अंकल, पाकिट देते. विसरून जातं मनुष्य आपलं. आता द्रव्य असं आहे की ते विसरण्यासारखं नाही आहे. कारण माणूस मोठं सांभाळून ठेवतो, पण विश्वासघात केला असेल तर आपल्याला द्रव्याचा सुद्धा विसर पडतो आणि आपलं चांगलं द्रव्य निघून जातं. मग कोणीतरी बोलतं शेजारचा माल, मनुष्य आपापाचा माल, आणि ते आपल्याला लागून जातं. तेव्हा त्यात ते काही लोकांचं पडलेलं सापडतं, कष्टाचं होतं मग लगेच बोलतात. कशाचं होतं? माझ्याकडे एक उदाहरण आहे. आमची सोनं लागतं, ते तिथं सोनं गेलं होतं, गळ्यातलं मंगळसूत्र 4 तोळ्याचं. म्हटलं बेट्या सापडेल. तर 3 वर्ष सापडलं नाही. मग तिने तिचं जुनं कपाट सुनेला दिलं की तू घेणे ना, मग कपाट घेतलं. मग त्या सुनेने दिवाळीच्या वेळा ते साफ करायचं ठरवलं, तेव्हा मंगळसूत्र काढलं ना, आई तुमचं मंगळसूत्र. 1.5 वर्षानं ते 1.5 वर्ष कपाटातच पडलं, सापडत नाही. इतकं मनापासून पाहिलं नाही ना. पण 3 वर्षानं सापडायचं होतं, गेलं. ते मंगल आहे ना, मंगळसूत्राला शब्द काय आहे? मंगल आहे. म्हणून कर्म आणि धर्म हे पुरुषार्थ वाटवतं. म्हणून धर्माला धरून कर्म केलं पाहिजे. म्हणून मोठ्यांचा आदर आपल्याकडून झाला पाहिजे, असा धर्म आहे. आदर केला पाहिजे. म्हणून त्यावेळेस महाभारतातलं एक उदाहरण सांग. ज्या वेळेला कैकेयीची द्रौपदीची विटंबना झाली त्यावेळेला संतापली, इतका क्रोध आला होता. तेवढ्या वेळात गांधारी पळाली, द्रौपदी माझ्या पोरांना श्राप देऊ नको,
तर त्या क्रोधामध्ये तिने सासू जवळ आली म्हणून नमस्कार केला आणि सासूचं वचन ऐकून घ्या. आता सासू ऐकण्याच्या लायक होती का, नमस्काराच्या लायक होती का? नाही. कारण तिचे मुलं तिला ओढताय, विवस्त्र करताय, आणि तरी ती मुलगी सासू म्हणते माझ्या मुलांना श्राप देऊ नको, तरी ती थांबून गेली. कारण सासू आहे, हा धर्म पाळला तिने. आणि म्हणून सगळे मुलं मेलेले गांधारीला ऐकावे लागले, कारण तिने डोळ्यावर पट्टी बांधली होती. तिला पट्टी बांधायची बुद्धी अशीच झाली की ऐकेल पण पाहणार नाही. तिने पट्टी का बांधली होती? नवऱ्याला दिसत नाही म्हणून मी पण जगात पाहणार. अजूनही काही बाया आहे, नवऱ्याला जर शुगर असेल ना तर तात्पुरतं गोड खातात, नको ते खात नाही, मी काय खाऊ. आजही आहे. तो म्हणतो तू काय, तुला काय झालं? नाही ना, काय खाऊ. काही बाया आधी खाऊन घेतात, नवऱ्याच्या वेळ मुद्दाम म्हणतात मी थोडंसं खाते. असे असणारच जगात, नाना प्रकारचे लोक असणारच, नाना प्रकारचे लोक असणारच जगामध्ये. असं कसं असेल? सगळेच कसे चांगले असतील? काही लोकांना भूक सहन होते, काही लोकांना सहन नाही होत. काही लोकांना संताप जिरवता येतो, काही लोकांना जिरवता येत नाही. महाराज, गुरु, राजा आणि पिता हे पुरुष माननीय, वंदनीय आहेत. लक्ष्मणा, यांच्याबद्दल कधी क्रूरता करायची नाही. पित्याच्या आज्ञेचं पालन करून आपल्याला धर्माचरण करायचं आहे. या प्रकारे पित्याचं प्रतिज्ञा आहे ती आपल्याला मोडायची नाही आहे आणि मातेच्या मुखातून निघालेली आहे. म्हणून ज्याची माता, ज्याचे गुरु आणि ज्याचे पिता समर्थ आहे अशा जीवाला जगात कमी पडत नाही. कोण सांगताय? राम. कोणाला समजवत आहे? लक्ष्मणाला. आता इथे दोन मार्ग आहे. लक्ष्मणाला बरोबरही घेणार आहे. रामाला माहिती आहे की याला बरोबर आपल्या मनात यायचं आहे, पण त्याच्या मनाची तयारी करून घेत आहे की हे सगळं विसरून जा की आपल्याला कोणी पाठवलं आहे. दैव ज्याचे दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणून धर्मप्रवर्तक महाराज अजून जीवित आहेत, धर्ममय मार्गावर ते स्थित आहे. अशा दशेमध्ये माता आपली कशी राहील याची आपल्याला चिंता आहे. म्हणून हे देवी, आम्हाला वनामध्ये जाण्याची आज्ञा दे. आमच्याकरता मंगल स्वस्ती वाचन कर आणि वनवासाची अवधी समाप्त झाल्याबरोबर मी तुझ्या सेवेत येईन. कारण सत्यवान लोक स्वर्गामध्ये जाऊन पुन्हा या भूतलावर येतात. सत्यवान लोकांना वरती स्वर्ग आणि स्वर्गाचं पुण्य संपलं की पुन्हा या अयोध्येमध्ये जन्म मिळतो. माणसाला दुर्लभ जन्म आहे. जगामध्ये देवाची प्राप्ती दुर्लभ नाही आहे, पण मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आणि मनुष्य जन्म मिळून सत्संग हा दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनां षडवंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. काय दुर्लभ आहे? तर सत्संग दुर्लभ आहे. काय दुर्लभ आहे? तर मनुष्य जन्म आहे. या भरतखंडामध्ये मनुष्य जन्म आला आणि त्याने नारायणाचं, कृष्णाचं, रामाचं भजन केलं की त्याला भगवंत मिळून जातो. मग आता भगवंत समोर येऊन मिळतो का? तर नाही. भगवंत कळतो. कसा कळतो? तर यत्र तत्र सगळीकडे देव आहे असं कळतं. आता सगळीकडे देव आहे म्हणून आपण पशु पक्ष्यांना, आता बघ उन्हाळ्यामध्ये लोक पाणी भरून ठेवत होते पक्ष्यांना पिण्याकरता, तर तेही जीव आहेत, तेही ईश्वराचे जीव आहेत. याकरता ही अशी भावना केलेली आहे. दाणे टाकणे, गाईंना चारा घालणे, उरलेल्या
चिरलेल्या भाज्यांची उरलेली बुडखं गाईला, बकरीला, म्हैस खाव, कोणी खाव, त्याच्या पोटात आनंद होईल. जसे लोक भाजीपाला गाईला खाऊ घालतात, स्वस्त झाला की भाजीपाला खाऊ घालतात, तर त्यांच्या धनाचा सदुपयोग होतो. काही लोक दूधवाल्या गाईलाच खाऊ घालतात, तिला कोणी आणून देईल, पण ज्या गाईचं दूध नाही तिला दिला तर ते विशेष. हे लक्षात आलं. ज्याला मिळत नाही, आता मग तुम्ही लोक गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटून देता, वह्या वाटून देता, पेन वाटून देता, त्यांना ती वही मिळाली, पेन मिळाला की किती आनंद होतो, पाहतो, एकदम आनंद होतो. आणि तो मागे जसलोकला जे लहान मुलं होते त्यांना मुंबई पाहायची इच्छा होती की आपण मुंबईत राहतो, बरं 2-2, 4-4 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये, टाटा हॉस्पिटलमध्ये, जसलोकने टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंट करता त्यांना राहावं लागतं. तर त्या गावातल्या एका श्रीमंत माणसाने कॅन्सर हॉस्पिटलला सांगितलं की मला हे मुलं द्या, मी यांना मुंबई फिरून आणतो विमानामधून. तर ते मुलं त्याने भरावे आणि त्यांना असं समुद्रावरून इकडून तिकडून असं मुंबई दाखवून परत पोहोचवते. कारण अशी रस्त्यानं दाखवणं शक्य नव्हते त्यांना, तर विमानात फिरून दाखव. काय आनंद होता बा त्याच्या मनामध्ये. काय कोण कसं सत्कर्म करेल याचं वर्णन मी सांग. केवढं कर्म आहे, ते मुलं किती आनंदित झाले असते. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की लहान मुलांना खेळणे त्यांना आवडतं ते आणि खाऊ दिला आवडणारा की अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. का तर ते इतके आनंदित होता की भूतो न भविष्य. हे बॅट मामाने आणून दिले मला, बाबा तुम्ही कुठे आणून दिली असं सांगतात ते लहान. हे आत्याने आणून दिली आहे, हे मावशीकडचा शर्ट आहे, काय टॉप आहे, जय महाकाल लिहिलं आहे त्याच्यावर. आनंदाने सांगतात ते. आपण या कलियुगामध्ये कोणी खाऊ देत नाही, हल्ली पैसे देऊन देतात. तो बहीण म्हणते पावसे आज मीठ नाही, ते पैसे तर मीठ घेऊन येतो. म्हणून मुलांचे पैसे वापरायचे नाही. आपल्याला वळण लागत नाही काटकसरीतून, मुलांना लगेच काटकसर सांगतात. ते 30 साड्या असल्यावर सुद्धा आणखीन 2 घेतल्या. साडीनेच मनुष्य, वस्त्रानेच मनुष्य ओळखला जातो असं नाही. त्या शेगावच्या वारकऱ्यांचा ड्रेस पहा असा मस्त एकदा आहे. टोपीची लाईन सुद्धा एकसारखी आहे. अमंगळ राहत नाही, ते अजागळ नाही राहत, शिस्त आहे, छान दिसते वारी अशी. म्हणून केवळ धर्मानं राज्य चाललं पाहिजे, त्याचं महान फल आहे. धर्माचं फलरूप सुयोग आहे, म्हणून जीवन अधिक कालापर्यंत राहतं. अधर्मपूर्वक पृथ्वीचं राज्य पालन करायचं नाही, धर्मपूर्वक. अशा प्रकारे रामचंद्रांनी लक्ष्मणाला दंडकारण्यात जाण्यापूर्वी धैर्य दिलं, आईला धैर्य दिलं, मातेला प्रसन्न केलं आणि सांगितलं, माता कौसल्या, माता सुमित्रा, भरत नाही, लक्ष्मणा, आई कैकेयीबद्दल मनात किलमिश आणायचं नाही. कृष्णार्पणम. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. जना मागते